प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावास पुन्हा एक वार सर्वांना प्रेमाचा सलाम. एक अमूल्य सेवा सर्वांसाठी या शास्त्र वर्गामध्ये आपणा सर्वांचं मी प्रभूमध्ये स्वागत करीतो. आणि गेल्या काही दिवसांपासून ज्या वचनावर आपण अभ्यास करत आहोत त्या वचनांकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. माझ्याबरोबर तिमोथेला दुसरे पत्र, दुसरा अध्याय आणि वचन 1 ते 7 हे काढावे अशी मी नम्र विनंती करतो. तिमोथेला दुसरे पत्र, दुसरा अध्याय आणि वचन 1 पासून 7 ही वचने. माझ्या मुला, ख्रिस्त येशूच्या ठायी असलेल्या कृपेत बलवान होत जा. ज्या गोष्टी तू पुष्कळ साक्षीदारांसमक्ष माझ्यापासून ऐकल्या त्या इतरांना शिकविण्यास योग्य अशा विश्वासू माणसांना सोपवून दे. ख्रिस्त येशूचा चांगला शिपाई या नात्याने माझ्याबरोबर दुःख सोस. शिपाईगिरी करणारा माणूस संसाराच्या कार्यात गुंतत नाही, यासाठी की ज्याने त्याला सैन्यात दाखल करून घेतले त्याला त्याने संतुष्ट करावे. जर कोणी मल्लयुद्ध करीतो तर ते नियमाप्रमाणे केल्या वाचून त्याला मुकुट घालीत नाहीत. श्रम करणाऱ्या शेतकऱ्याने पहिल्याने पिकाचा वाटा घेणे योग्य आहे. जे मी बोलतो ते समजून घे, कारण प्रभू तुला सर्व गोष्टी समजून देईल. वाचलेली वचने प्रभू आशीर्वादित करो आणि यातील काही महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या समजण्यास प्रभू आमचं सहाय्य करो. या ठिकाणी आम्ही जी वचने वाचली त्या वचनांमध्ये संत पाऊल तिमोथेला विशेष करून 5 गोष्टी सांगतो. कोणत्या आहेत त्या 5 गोष्टी? त्या 5 गोष्टी विश्वासणाऱ्यांच्या जीवनासाठी अतिशय महत्वाच्या आहेत. म्हणून या संदेशाला असं शीर्षक दिलेलं आहे, ख्रिस्ती विश्वासी जीवनाची 5 रूपके, 5 मेटाफर्स ऑफ ख्रिश्चन बिलिव्हर्स लाईफ. कोणती आहेत 5 रूपके? पहिलं रूपक आहे उत्तम सेवक, अ गुड सर्वंट. दुसरी गोष्ट काय आहे? उत्तम शिक्षक, अ गुड टीचर. तिसरी गोष्ट काय आहे? की उत्तम सैनिक, अ गुड सोल्जर. चौथी, उत्तम खेळाडू, अ गुड ऍथलीट. अँड फिफ्थ, अ गुड फार्मर, उत्तम शेतकरी. आपण पहिल्या भागामध्ये उत्तम सेवक कसा असावा हे आपण पाहिलं होतं, की ज्याने कृपेचा अनुभव घेतला आणि त्या कृपेवर तो अवलंबून राहतो आणि सेवा करतो, तो उत्तम सेवक. दुसरी गोष्ट आम्ही पाहत आहोत, की अ गुड टीचर, उत्तम शिक्षक कोण आहे? आणि उत्तम शिक्षक पाहत असताना वचन 2 मधून आम्ही काही भाग गेल्या दिवसामध्ये पाहिला होता. आणि प्रभू या भागातील 5 गोष्टी आम्हाला विशेष करून सांगतो. या वचनाच्या आधारावर या वचनाचा आशय काय आहे, या वचनाचा संदर्भ काय आहे, या वचनाची वचनबद्धता काय आहे आणि या वचनाविषयी ज्याला सोपवून द्यायचं त्याच्या चारित्र्याविषयी देखील प्रभू आमच्याशी पुढे बोलणार आहे. आणि या वचनाच्या द्वारे जी गोष्ट प्रभू आम्हाला सांगत आहे त्या गोष्टीमध्ये सातत्य कसं असावं हे देखील प्रभू येणाऱ्या दिवसात सांगणार आहे. द कंटेंट, द कॉन्टॅक्ट, द कमिटमेंट, द कॅरेक्टर अँड द कन्सिस्टन्सी. त्या 5 गोष्टी आम्हाला प्रभू या वचनातून शिकवत आहे. म्हणजे या 5 गोष्टी त्याच्या जीवनात जे असेल तो उत्तम शिक्षक झाल्याशिवाय राहणार नाही. कोणत्या 5 गोष्टी आहेत त्या आपण गेल्या दिवसांपासून पाहिल्या होत्या. द कंटेंट आपण पाहिलं होतं, की या वचनाचा आशय काय आहे? तर या वचनाचा आशय शिष्यत्वाचा आशय आहे प्रियांनो. आणि हा शिष्यत्वाचा आशय शिष्यत्वाच्या साखळीपर्यंत आम्हाला पोहोचवतो. आणि नंतर आम्ही पाहिलं होतं द कॉन्टॅक्ट. ह्या जो काय कॉन्टॅक्ट आहे, जो संदर्भ आहे तो कशाचा आहे? सुवार्तेचा संदर्भ आहे. आणि त्यामधून 2 गोष्टी आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहे. पहिली गोष्ट आपण पाहिलेली आहे गेल्या वेळेस, द कोर ऑफ द गॉस्पल. या सुवार्तेचा गाभा काय आहे? सुवार्तेचा गाभा तर सुवार्ता ही देवाची आहे, द गॉस्पल ऑफ गॉड. दुसरी गोष्ट आम्ही पाहिली होती, सुवार्ता ख्रिस्ताची आहे, द गॉस्पल ऑफ क्राइस्ट. तिसरी गोष्ट आपण पाहिली होती, सुवार्ता देवाच्या राज्याची आहे, द गॉस्पल ऑफ द किंगडम ऑफ गॉड. आणि चौथी गोष्ट पाहिली होती, सुवार्ता देवाच्या अद्भुत कार्याची आहे, द गॉस्पल ऑफ गॉड्स मायटी वर्ड्स. आणि पाचवी गोष्ट आपण पाहिली होती, सुवार्ता देवाच्या विजयाची, द गॉस्पल ऑफ गॉड्स विक्ट्री. द कोर ऑफ गॉस्पल. ज्याला सुवार्तेचा गाभा समजला, जी सुवार्ता काय आहे, ज्याला सुवार्तेची व्याप्ती समजली, आपोआप त्याच्या जीवनामध्ये सुवार्तेचं महत्व येतं.
आणि म्हणूनच या संत पावलाला या सुवार्तेचा गाभा, सुवार्तेची व्याप्ती समजलेली आहे आणि म्हणूनच संत पावलाच्या जीवनामध्ये सुवार्तेचं अतिशय महत्व आलेलं आहे आणि ते वचनाच्या द्वारे आम्हाला दिसतं. आणि म्हणून ह्या वचनाचा जो संदर्भ आहे सुवार्ता, त्यातील पहिला मुद्दा सुवार्तेचा गाभा, तर दुसरा मुद्दा सुवार्तेचं महत्व, द सिग्निफिकन्स ऑफ द गॉस्पल. का बरं संत पावलाच्या जीवनामध्ये, क्षमा करा, आत्मिक जीवनामध्ये, विश्वासी जीवनामध्ये का सुवार्तेला इतकं महत्व आहे? बघा माझ्याबरोबर काढा. या ठिकाणी आपण संत पावलाच्या तिमोथेला दुसरे पत्रामध्ये पहिलं अध्याय आणि 11 वचन काय आहे बघा बरं. मला त्या सुवार्तेचा घोषणा करता, त्या सुवार्तेचा प्रेषित आणि त्या सुवार्तेचा शिक्षक असे नेमिले आहे. 2 तिमोथी पहिला अध्याय वचन 11 वाचलं. काय संत पाऊल म्हणतो की त्या सुवार्तेचा काय लिहिलेलं आहे, मी घोषणा करता आहे 1, त्या सुवार्तेचा मी प्रेषित आहे 2, पण त्या सुवार्तेचा शिक्षक, ही अद्भुत गोष्ट आहे प्रियांनो. कारण शिक्षक म्हटलं तर मोठे मोठे जड विषय आमच्या समोर सांगणारे शिक्षक आम्हाला दिसतात. मग प्रगटीकरण असेल किंवा इतिहासामधल्या गोष्टी असेल किंवा जुन्या काळातल्या भविष्यवाण्या असेल, असे प्रगटीकरण करणारे शिक्षक आहे. परंतु संत पाऊल काय म्हणतोय, मी सुवार्तेचा शिक्षक आहे. आज माझ्या जवळजवळ मला 10 वर्ष प्रभूमध्ये येऊन झालेले आहे, माझं तारण होऊन. परंतु कोणाच्या मुखातून मी असं ऐकलं नाही की मी सुवार्तेचा शिक्षक आहे. सुवार्तिक ऐकलंय, पण सुवार्तेचा शिक्षक म्हणजे तो सुवार्ता इतकी गंभीर आहे, त्याची व्याप्ती इतकी आहे की ती सुवार्ता सांगण्यासाठी दैवी शिक्षण घेणं अतिशय महत्वाचं आहे. म्हणून संत पावलाच्या जीवनामध्ये या ठिकाणी त्या सुवार्तेला अतिशय महत्व आहे. म्हणून तर तो काय म्हणतो बघा बरं, 1 करीत 9 अध्याय वचन 16 मध्ये सुवार्ता सांगणे हे मला भाग आहे. काय म्हणत आहे, सुवार्ता सांगणे हे मला भाग आहे, कारण मी सुवार्ता सांगितली नाही तर माझी केवढी दुर्दशा होणार. काय म्हणतोय पाऊल, जर मी सुवार्ता सांगितली नाही तर माझी केवढी दशा होणार. हिंदीमध्ये असं आलेलं आहे, सुसमाचार सुनना मेरे लिए अवश्य है और यदि मैं सुसमाचार न सुनाऊ तो मुझ पर हाय. प्रियांनो, तो म्हणतो माझ्यावर हाय जर मी सुवार्ता सांगितली नाही. सुवार्ता सांगणं हे माझ्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची गोष्ट आहे, कारण त्या सुवार्तेचा गाभा मी पाहिलेला आहे, त्या सुवार्तेची व्याप्ती पाहिली आहे आणि ती सुवार्ता माझ्या दृष्टिकोनातून इतकी महत्वाची आहे की त्या सुवार्तेचा मी शिक्षक आहे. आणि हा शिक्षक जर सुवार्तेविषयी बोलत नाही, सुवार्ता सांगत नाही, तर संत पाऊल म्हणतो माझ्या जीवनावर हाय हाय. ही परिस्थिती तुमची माझी आहे का? सुवार्तेविषयी इतके गंभीर आम्ही आहोत का? का सुवार्ता इतकी मुळमुळीत किंवा गुळगुळीत झाली आहे की आज सुवार्ता सांगायला आणि सुवार्ता ऐकायला लोक तयार नाहीत प्रियांनो. परंतु ज्या वेळेस आम्हाला सुवार्तेचं महत्व आमच्या जीवनात येईल, की ही सुवार्ता पृथ्वीवरील नाही, ही सुवार्ता दैवी त्या देवापासून, त्या स्वर्गापासून आलेली आहे, त्यावेळेस प्रत्येक विश्वासणाऱ्यांच्या विश्वासी जीवनामध्ये या सुवार्तेला एक अलौकिक महत्व आल्याशिवाय राहणार नाही प्रियांनो. संत पाऊल म्हणतो जर मी सुवार्ता सांगितली नाही तर माझ्या विश्वासी जीवनावर हाय हाय. प्रियांनो, एक उदाहरण सांगतो. काही लोक एका घरामध्ये झोपलेले होते, रात्री गाढ निद्रा घेत होते आणि अचानक त्या घराला आग लागली आणि ते भस्म व्हायला सुरू झालं. परंतु घराच्या बाहेर रस्त्यावर एक मनुष्य उभा आहे, तो सर्व काही पाहत आहे. तर त्या आत झोपी गेलेल्या मनुष्यांचं काय होईल, ते मनुष्य त्या अग्नीमध्ये भस्म होईल. तो फक्त पाहत राहील. प्रियांनो, आज जर मला खरी सुवार्ता समजली, आज जर मला तारण झालेलं आहे, तर हे पाप त्या अग्नीप्रमाणे अनेकांना त्या अंधकारात भस्म करत आहे. आणि जर मी बघ्याची भूमिका घेतली, जर उभा मी तसाच राहिलं, तर अनेक आत्मे भस्म झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्या लोकांचा त्या ठिकाणी हिशोब तुम्हाला आणि मला वर स्वर्गामध्ये द्यावा लागेल. प्रियांनो, सुवार्ता अतिशय महत्वाची आहे. ज्याला सुवार्ता कळाली, ज्याचं तारण झालं,
जो प्रभूच्या मेजामध्ये सहभागी होत आहे, त्या प्रत्येक विश्वासणाऱ्याला प्रभूने आद्य कर्तव्य सांगितलेलं आहे, की तू सुवार्ता सांगावी. जर सुवार्ता सांगितली नाही, तर तुझ्या जीवनावर हाय हाय देणं भयानक गोष्ट आहे. का पावलाच्या जीवनात ही सुवार्ता महत्वाची आहे? 5 गोष्टी आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूया. पहिली गोष्ट, गलती करास पत्र, पहिला अध्याय आणि वचन 11-12. त्या ठिकाणी तो म्हणत आहे, मी जी तुम्हाला सुवार्ता सांगत आहे किंवा शिकवत आहे, त्या सुवार्तेविषयी तो म्हणतो, गलती 1:11-12. सुवार्ता मनुष्यापासून प्राप्त झाली नाही. पाऊल म्हणतो, मला जी सुवार्ता मनुष्यापासून प्राप्त झाली नाही आणि ती कोणी मला शिकवलीही नाही. ती शिकवली नाही, तर येशू ख्रिस्ताच्या प्रगटीकरणाने ती म्हणजे सुवार्ता मला प्राप्त झाली आहे. एका बाजूला तो म्हणतो, की मला ही सुवार्ता कोणत्या मनुष्याने सांगितली नाही, किंबहुना शिकवली देखील नाही. परंतु दुसऱ्या बाजूला तो काय म्हणतो, ही सुवार्ता मला ख्रिस्ताच्या प्रगटीकरणाने मला प्राप्त झाली आहे. मला मिळालेली आहे. काय आहे? या ठिकाणी पहिला मुद्दा, सुवार्तेचा दैवी उगम पाऊलाच्या जीवनामध्ये, द डिव्हाइन ओरिजिन ऑफ द गॉस्पल. पाऊलाच्या जीवनामध्ये सुवार्तेचा उगम कुठून आहे प्रियांनो? दैवी उगम आहे. तो वरून आहे, तो स्वर्गातून आहे आणि त्या ठिकाणाहून त्याला सुवार्ता कळाली आहे. कुठे कळाली ती सुवार्ता? प्रेषितांची कृत्ये 9वा अध्याय आणि आपण तो सर्व भाग जर पाहिला, तर दिमिश्काच्या वाटेवर चाललेला असताना त्या ठिकाणी अचानक प्रकाश पडला आणि त्या ठिकाणी शौल खाली पडला आणि खाली पडल्यानंतर आम्हाला दिसतं, की शौला शौला माझा छळ का करतोस? तो म्हटला, प्रभू तू कोण आहेस? या येशूचा तू छळ करतो, तोच मी आहे. प्रियानो, पाऊल म्हणतो, मला कोणी सुवार्ता सांगितली नाही, कोणी शिकविली नाही, कोणत्या मनुष्याकडून मला प्राप्त झाली नाही, तर ती मला माझ्या ख्रिस्ताच्या द्वारे आकाशातून मला ती प्राप्त झाली आहे. प्रियांनो, किती महत्वाची सुवार्ता आहे. किती गंभीर प्रश्न प्रभू आमच्या समोर ठेवत आहे, की शौलाला त्या दृष्टिकोनातून किंवा पाऊलाच्या दृष्टिकोनातून सुवार्ता का महत्वाची आहे? तर सुवार्तेचा उगम जो आहे तो दैवी उगम आहे. द डिव्हाइन ओरिजिन ऑफ द गॉस्पल. पाऊल म्हणत असेल, की मी गमलीएलच्या चरणापाशी बसलो, कडकडीत नियमशास्त्राचं शिक्षण घेतलं, परंतु तरी सुद्धा मला सुवार्ता समजली नाही. परंतु दिमिश्काच्या वाटेवर जात असताना ज्यावेळेस मी देवाच्या चरणापाशी पडलो, त्यावेळेस मला त्या दैवी सुवार्ता मला प्राप्त झाली आणि म्हणूनच तो अभिमानाने म्हणतो, जी सुवार्ता मी तुम्हाला सांगत आहे, ती सुवार्ता कोणत्या मनुष्याने मला सांगितली नाही, कोणी मला शिकवली नाही, तर ती मला प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रगटीकरणाने प्राप्त झाली आहे. पण आज ही सुवार्ता आम्हाला प्राप्त झाली का? प्राप्त होणे म्हणजे काय? एखादा खजिना भेटल्यासारखा ती गोष्ट आहे. तो शब्द मराठीमध्ये सुंदर आला. प्राप्त होणे म्हणजे एखादा उद्देश माझा पूर्ण होतो आणि आमच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने सुवार्ता मिळाली म्हणजे तो उद्देश पूर्ण झाला. तर सुवार्तेच्या द्वारेच आम्ही पश्चाताप करून आमचं तारण होतं प्रियानो. ही सुरुवात आहे. दुसरी गोष्ट आपण पटकन पाहूया. रोमकरास पत्र पहिला अध्याय आणि वचन 16. रोमकरास पत्र पहिला अध्याय आणि वचन 16. कारण मला सुवार्तेची लाज वाटत नाही. कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला, प्रथम यहुद्याला मग हेलेनाला तारणासाठी ती म्हणजे सुवार्ता देवाचे सामर्थ्य आहे. देवाचे सामर्थ्य आहे. दुसरा मुद्दा, सुवार्तेचं दैवी सामर्थ्य, द डिव्हाइन पॉवर ऑफ द गॉस्पल. संत पाऊल म्हणतो तो दैवी उगम आहे. दुसरी गोष्ट ते दैवी सामर्थ्य आहे. कुणापासून सामर्थ्य आहे? ते देवाचे सामर्थ्य आहे. ते देवापासून मला मिळालेलं सामर्थ्य आहे. म्हणून त्या सुवार्तेची मला लाज वाटत नाही. आज विश्वासणाऱ्यांसमोर प्रश्नचिन्ह आहे, की सुवार्तेची मला लाज वाटत आहे का? जर लाज वाटत असेल, ते प्रभूकडून जे सामर्थ्य आहे ते आज देखील आम्हाला प्राप्त झालेले नाही प्रियांनो. कुणीतरी सुवार्ता सांगितली, ती आमच्या कानाने ऐकली आणि फॉर्मॅलिटी म्हणून आम्ही प्रभूचा स्वीकार करून पुढे जाणारे, विश्वासणारे झालो असेल. परंतु पाऊल म्हणतो मला लाज वाटत नाही. मला त्याच्याद्वारे, सुवार्तेद्वारे देवाचं सामर्थ्य प्राप्त होतं. फिलिप्पिकरास पत्रामध्ये ज्यावेळेस
संत पाऊल लिहितो 4था अध्याय वचन 13, फिलिप्पिकरास पत्र 4था अध्याय वचन 13 मध्ये, मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही म्हणजे जगामध्ये अशी कोणतीच गोष्ट नाही, ते सर्व काही करावयास मी शक्तिमान आहे. काय पाऊलाचा आत्मविश्वास, प्रभूवरचा विश्वास, आणि या सर्व गोष्टी म्हणतो की मी सर्व करावयास शक्तिमान आहे. कारण सामर्थ्य कोण देत आहे? सामर्थ्य देव देत आहे, ज्याचं सर्व पृथ्वीवर, निसर्गावर, पूर्ण जीवनावर, मरणावर अधिकार आहे. तो देव आम्हाला सामर्थ्य देत आहे. संत पाऊल म्हणतो, मी शक्तिमान आहे. कशाच्या बाबतीत शक्तिमान आहे? तर 2 करीन जर माझ्यावर काढा तुम्ही, 2 करीन 11वा अध्याय, 2 करींत 11वा अध्याय, आणि त्या ठिकाणी बराच मोठा भाग आहे, मी काही वाचणार नाही जास्त, परंतु 23 पासून जर वाचलं तर त्याचा भागापासून मी वाचतो 23चा. श्रम करण्यात, कैद सोसण्यात, बेसुमार फटके खाल्ल्यामुळे, पुष्कळ वेळा मृत्यूच्या दाढेत पडल्यामुळे मी अधिक आहे. 5 वेळा मी यहुद्यांच्या हातून 39 फटके खाल्ले, 3 वेळा छड्यांचा मार खाल्ला, एकदा मला दगडमार झाला, 3 वेळा माझे गलबत फुटले, व 1 दिवस व 1 रात्र मी समुद्रात घालवली. मी कितीतरी प्रवास केला, नद्यावरील संकटे, लुटारूमुळे आलेली संकटे, माझ्या देशबांधवांनी आलेली संकटे, परराष्ट्रीयांनी आणलेली संकटे, नगरातील संकटे, रानातील संकटे, समुद्रावरची संकटे, नामधारी बंधूंनी आणलेली संकटे, श्रम, कष्ट, कितीतरी वेळा केलेली जागरणे, तहान, भूक, पुष्कळ उपास, तपास, थंडी व उघडावागडेपणा, या सर्वांमुळे मी अधिक आहे. हे जे मी वाचलं त्याच्यामध्ये पाऊल 3 वेळा म्हणतो, मी अधिक आहे. कशामध्ये अधिक आहे पाऊला? पाऊल म्हणतो, मी सर्व काही सहन करण्यामध्ये अधिक आहे. मी छळ सोसण्यामध्ये, त्या ठिकाणी जे काही माझ्या जीवनात भयानक परिस्थिती आली, त्या परिस्थितीतून जाण्यामध्ये मी सर्वांपेक्षा अधिक असा आहे. का अधिक आहे पाऊला? कारण पाऊल म्हणतो, त्या सुवार्तेमुळे मला देवाचे सामर्थ्य प्राप्त झालेलं आहे. त्या सुवार्तेमुळे जो सामर्थ्य मला देतो, त्यामुळे मी सर्व काही सहन करण्यास शक्तिमान असा आहे. दुसरा मुद्दा, सुवार्तेचे दैवी सामर्थ्य. तिसरी गोष्ट आपण पाहूया, करिंथकरास पत्रामध्येच असताना आपण पहिले पत्र काढा. करिंथकरास पहिले पत्र 4था अध्याय आणि वचन 15 आपण काढूया. त्या ठिकाणी संत पाऊल लिहितो 4था अध्याय, 1 करीन 4था अध्याय वचन 15 मध्ये, 14 पासून वाचतो मी. तुम्हाला लाजविण्यासाठी मी हे लिहित नाही, तर माझ्या प्रिय मुलांप्रमाणे तुम्हास बोध करण्यासाठी लिहितो. कारण तुम्हास ख्रिस्तामध्ये 10,000 गुरु असले तरी पुष्कळ बाप नाहीत. पुढे काय लिहित आहे? मी तर तुम्हास ख्रिस्त येशूमध्ये सुवार्तेच्या योगाने जन्म दिला आहे. मी तर तुम्हाला सुवार्तेच्या योगाने जन्म दिला आहे. तिसरी गोष्ट, सुवार्तेद्वारे दैवी नवी सृष्टी, द डिवाइन न्यू क्रिएशन थ्रू द गॉस्पल. सुवार्तेच्या द्वारे दैवी नवी सृष्टी. प्रणव काय सांगत आहे? जी सुवार्ता मुलांना मी तुम्हाला सांगितलेली आहे, त्या सुवार्तेच्या द्वारे तुमचा काय झालेला आहे? नवीन जन्म झालेला आहे. का नवीन जन्माची गरज आहे? एक उदाहरण माझ्या समोरून जातं. योहानाच्या शुभवर्तमानात 3ऱ्या अध्यायामध्ये एक यहुद्यांचा अधिकारी आणि नियमशास्त्रामध्ये पारंगत असलेला वयस्कर असा निकदेम रात्रीच्या वेळेस प्रभूकडे आला आणि प्रभूशी संभाषण करीत असताना प्रभू त्याला स्वतः म्हटला की नव्याने जन्मल्या वाचून देवाचे राज्य तुला पाहता येणार नाही. प्रियांनो, ही दैवी नवी सृष्टी प्रत्येक पाप्याच्या जीवनात होणं अतिशय महत्वाचं आहे. आणि ही दैवी नवी सृष्टी कधी होणार? ती सुवार्तेच्या योगे तो जन्म होणार. प्रियांनो, ते जीवन मिळणार आहे. आणि त्या जीवनाविषयी 2 तिमोथी 1 अध्याय आणि वचन 10 मध्ये काय सांगितलेलं आहे की ती कृपा आता आपला तारणारा ख्रिस्त येशू याच्या प्रगट होण्याने दृश्यमान झाली आहे. त्याने मरण नाहीसे केले आणि
सुवार्तेच्या द्वारे जीवन आणि अविनाशिता म्हणजे अमरता किंवा अमरत्व ही प्रकाशित झाली आहे. इतक्या दिवस ती अंधारात होती, ती लोकांना दिसत नव्हती, पण कुणाच्यामुळे प्रकाशित झाली? ती सुवार्तेच्या द्वारे. सुवार्तेच्या द्वारे जीवन मिळालं. मिळालं एवढंच नाही, तर नवीन जीवन मिळालं. ते दैवी नवी सृष्टी निर्माण झालेली आहे प्रियांनो. आज हा अनुभव प्रियांनो तुमच्या जीवनात आणि माझ्या जीवनात आहे. की सुवार्ताच्या योगे तुमचा आणि माझा नवीन जन्म झाला आणि प्रभू त्या निकोदेमाशी काय म्हणालात? योहान 3:3 मध्ये, नव्याने जन्मल्या वाचून देवाचं राज्य आम्हाला किंवा पाहता येणार नाही किंवा देवाच्या राज्यात प्रवेश होणार नाही. आज प्रभूच्या कृपेने आमचा तो प्रवेश झाला. कुणीतरी आम्हाला सुवार्ता सांगितली आणि सुवार्तेवर विश्वास ठेवल्यामुळे आज आमचा त्याच्यामध्ये प्रवेश झाला. आम्ही त्या दैवी नवी सृष्टीमध्ये पदार्पण केलं. म्हणूनच संत पाऊल 2 करीन 5वा अध्याय वचन 17 मध्ये काय लिहितो? जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. जर आणि तरची भाषा आहे. जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल, जर कोणी ख्रिस्ताच्या सुवार्तेवर विश्वास ठेवला, जर कोणी ख्रिस्ताच्या मृत्यूवर विश्वास ठेवला, जर कोणी ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवला, तर तो नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. पहा ते नवे झाले आहे. प्रियानो, आज आम्ही जेव्हा स्वतःला पाहतो, आम्ही नवे झालो आहोत. आम्ही नवे झालो एवढंच नाही, तर आम्ही दैवी नवी सृष्टी झालेली आहोत. तिसरा मुद्दा, का बरं पाऊलाच्या दृष्टिकोनातून सुवार्ता महत्वाची आहे? कारण सुवार्तेद्वारे दैवी नवी सृष्टी होते. द डिवाइन न्यू क्रिएशन थ्रू द गॉस्पल. चौथी गोष्ट काय आहे? इफिस्करास पत्र 6वा अध्याय आणि वचन 19. इफिस्करास पत्र 6वा अध्याय आणि वचन 19. माझ्यासाठी ही विनवणी करा की ज्या सुवार्तेपायी बेड्या पडलेला मी वकील आहे, तिचे म्हणजे कुणाचे? सुवार्तेचे रहस्य उघडपणे कळविण्यात मी तोंड उघडीन, तेव्हा मला शब्द सुचावे. काय प्रार्थनेसाठी विनंती करतोय? मंडळीला विनवणी देतो. तिचे म्हणजे सुवार्तेचे रहस्य उघडपणे बोलण्यासाठी माझे तोंड उघडील त्यावेळेस मला काय पडावं? शब्द मिळावे, शब्द सुचावे. यासाठी की जसे बोलावयास हवे तसे मला उघडपणे बोलता यावे. मंडळीकडे विनंती देतोय, प्रार्थनेसाठी विनंती देतोय की सुवार्तेसाठी माझं तोंड उघडावं, मला शब्द मिळावे. परंतु ह्या ठिकाणी सर्वात महत्वाचा मुद्दा काय आहे? की तो म्हणत आहे सुवार्तेचं रहस्य. सुवार्तेमध्ये दैवी रहस्य आहे प्रियांनो. द डिवाइन मिस्ट्री ऑफ द गॉस्पल. सुवार्ता साधी नाहीये. सुवार्तेमध्ये एक रहस्यमय गोष्टी आहेत. रहस्यमय गोष्टी त्या प्रभूने ख्रिस्तामध्ये काय केलेल्या आहेत? प्रकाशित केलेल्या आहेत. त्या उघड केलेल्या आहेत. बघा बरं, इफिस्करास पत्रामध्ये असताना 3रा अध्याय आणि वचन 6 त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. काय रहस्य आहे? ते रहस्य हे की, पाऊल म्हणतो, ते रहस्य हे की परराष्ट्रीय ख्रिस्त येशूच्या ठायी सुवार्तेच्या योगाने आमच्या बरोबर एक वतनबंधू, आमच्या बरोबर 2 एक शरीर, व तिसरी गोष्ट आमच्या बरोबर अभिवचनाचे वाटेकरी आहेत. काय आहे रहस्य? प्रियांनो, जे परराष्ट्रीय आहे, तुम्ही आणि मी परराष्ट्रीय आहोत. का? कारण इस्रायलाच्या राष्ट्राच्या बाहेरचे वचनास परके, देवविरहित जीवन जगणारे, अंधकाराची प्रजा असलेले, सैतान आमचा बाप असलेले, असे तुम्ही आणि मी त्या पापाच्या उकिरड्यावर असलेले परराष्ट्रीय आता काय झालेले आहे? त्या इस्रायलाबरोबर, त्या यहुद्यांबरोबर काय झालेलं आहे? त्या ठिकाणी वतनबंधू झालेले आहेत. दुसरी गोष्ट एक शरीर झालेले आहे. तिसरी गोष्ट जे अभिवचनाचे वाटेकरी आहे. म्हणजे काय? ते स्वर्ग जे आहे प्रभू आम्हाला देणार आहे. जसं आम्ही इब्री 11 मध्ये आम्ही पाहतो की ते डेऱ्यामध्ये वस्ती करत होते आणि डेऱ्यामधली वस्ती करत असताना त्यांचे नेत्र त्या आकाशाकडे लागलेले होते आणि ज्या नगराचा पाया जो देव बांधत आहे त्याच्याकडे लक्ष लागलेले आहे. म्हणजे यहुद्या लोकांना, इस्रायल लोकांना त्या नगराचे
त्या ठिकाणी काय झालेलं आहे? आशा आहे. त्या ठिकाणी ते पाहत आहेत. प्रियांनो, या अभिवाचनाचे आम्ही वाटेकरी आहोत. कुठे दिसतं? योहान कृष्ण वर्तमान 14वा अध्याय. तुमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका. माझ्यावर विश्वास ठेवा आणि मला ज्याने पाठवलं त्याच्यावर विश्वास ठेवा. मी जातो आणि तुमच्यासाठी जागा तयार करतो आणि जागा तयार झाली की मी तुम्हाला परत घ्यावयास येणार आहे. मग प्रगटीकरणामध्ये आम्हाला पहिला अध्याय आणि कदाचित 10व्या-11व्या वचनामध्ये तो मेघारूढ येणार आहे. तो मेघावर येणार आहे आणि ज्यांचं तारण झालेलं आहे, जे प्रभूमध्ये त्या सुवार्तेच्या द्वारे जी दैवी नवी सृष्टी झालेली आहे, ते प्रभू बरोबर त्या जागेवर, त्या घरामध्ये, इम्मॅन्युएलच्या नगरामध्ये तुम्ही आणि मी जाणार आहोत प्रियांनो. काय आहे सुवार्तेमध्ये दैवी रहस्य? अद्भुत आहे. त्याला सुवार्ता प्राप्त झाली. त्याला दैवी खजिना प्राप्त झालेला आहे प्रियांनो. तो खजिना आहे, ते रहस्य आहे. म्हणून पाऊल म्हणतो, सुवार्ता माझ्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची आहे. द सिग्निफिकन्स ऑफ द गॉस्पल. चौथा मुद्दा, द डिवाइन मिस्ट्री ऑफ द गॉस्पल. सुवार्तेमध्ये दैवी रहस्य. आणि पाचवी आणि शेवटची गोष्ट त्या ठिकाणी आम्हाला दिसते 1 कोरिंथ 15वा अध्याय आणि वचन 1 ते 8. 1 कोरिंथ 15वा अध्याय आणि 1 ते 8. त्या ठिकाणी असं लिहिलं आहे, बंधुजन हो, जी सुवार्ता मी तुम्हाला सांगितली, जिचा तुम्ही स्वीकार केला, जिच्यात तुम्ही स्थिरही राहत आहात, जिच्याद्वारे तुमचे तारण होत आहे, तीच सुवार्ता मी तुम्हास कळवितो. ज्या वचनाने मी तुम्हास ही सुवार्ता सांगितली, त्या वचनानुसार ती तुम्ही दृढ धरली असेल. नसल्यास तुमचा विश्वास व्यर्थ आहे. जर सुवार्ता दृढ धरली नाही, तर तुमचा विश्वास व्यर्थ आहे असं पाऊल म्हणतो. आता पुढे काय आहे? कारण मला जे सांगण्यात आले, ते मी तुम्हाला सांगून टाकले. त्यापैकी मुख्य हे की, काय आहे मुख्य? शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापांबद्दल मरण पावला. तो पुरला गेला. शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठविण्यात आले आणि तो केफाला, मग 12 जणांना दिसला. त्यानंतर तो एकदम 500 पेक्षा अधिक बंधूंना दिसला. पुढे काय आहे? त्यातील बहुतेक आजपर्यंत हयात आहेत आणि कित्येक महानिद्रा घेत आहेत. त्यानंतर तो याकोबाला, मग सर्व प्रेषितांना दिसला. आणि मग पाऊल म्हणतो, आणि जणू काही अकाली जन्मलेला जो मी, त्या मलाही सर्वांच्या शेवटी दिसला. प्रियानो, 5वा मुद्दा, सुवार्तेमध्ये दैवी पुरावा आहे. द डिवाइन एव्हिडन्स ऑफ द गॉस्पल. काय आहे पुरावा? या ठिकाणी 2 पुरावे आम्हाला दिसतात. कोणते पुरावे? वचन 3 आणि 4 मध्ये विशेष करून लिहिलेलं आहे, शास्त्राप्रमाणे. शास्त्राप्रमाणे म्हणजे काय? हे होण्याच्या अगोदर कित्येक हजार वर्षांपूर्वी त्या प्रभू येशू ख्रिस्ताविषयी बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या. तो मशिहा येणार आहे. त्या पापाविषयी सांगितलं होतं. तो पाप आमचं स्वतःवर घेणार आहे. तो मरणार आहे. तिसऱ्या दिवशी उठणार आहे. हा लिखित पुरावा कुठे आहे? पवित्र शास्त्रामध्ये आहे. आणि या शास्त्रामध्ये ते शास्त्राप्रमाणे लिहिण्यात आलं आहे. म्हणून संत पाऊल म्हणतो की ह्या सुवार्तेमध्ये दैवी पुरावा आहे, कारण शास्त्रामध्ये लिखाण झालेलं आहे. दुसरी गोष्ट काय आहे? की काय आहे तिथे? तो केफाला दिसला. तो 12 जणांना दिसला. तो 500 पेक्षा अधिक बंधूंना दिसला. तो याकोबाला दिसला. तो मला दिसला. अनेकांना दिसला, दिसला, दिसला. काय आहे पुरावा? प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचं पुरावा एकच आहे की तो अनेकांना दिसला प्रियांनो. तो एकाला दिसला नाही, दोघांना दिसला नाही, अनेक जणांना तो दिसला. या सुवार्तेमध्ये दैवी पुरावा हा लपलेला आहे प्रियांनो. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, शास्त्राप्रमाणे लिखाण केलेला पुरावा, साक्षीदार ज्यांनी आपल्या नेत्रांनी पाहिले त्या ठिकाणी असलेला पुरावा. कशामुळे? वचन 1 पासून ज्यावेळेस आम्ही पाहतो, त्या सुवार्तेमुळे, त्या सुवार्तेमुळे आणि त्या सुवार्तेमुळे. आणि म्हणून संत पाऊल म्हणतो की माझ्या विश्वासी जीवनामध्ये सुवार्तेला अतिशय महत्व आहे. पाऊल आम्हालाच प्रश्न करतोय, खरंच तुमचं तारण झाले का? मग तारण झालं असेल तर माझ्या जीवनात जसं सुवार्तेला महत्व आहे, तसं तुमच्या जीवनात देखील त्या सुवार्तेला महत्व आहे का? कारण उत्तम शिक्षक जर व्हायचं असेल तर पहिलं त्या सुवार्तेचा शिक्षक होणं अतिशय महत्वाचं आहे. आणि शिक्षक व्हायचं असेल
त्याच्या सुवार्तेचा गाभा, त्या सुवार्तेची व्याप्ती समजणं अतिशय महत्वाचं आहे. आणि ती व्याप्ती त्या सुवार्तेचं महत्व समजण्यासाठी आम्हाला मदत करते. आणि तीच 5 गोष्टी आज आम्ही पाहिल्या. द सिग्निफिकन्स ऑफ द गॉस्पल. पहिला मुद्दा आपण पाहिला, द डिव्हाइन ओरिजिन ऑफ द गॉस्पल. सुवार्तेचा दैवी उगम कुठून आहे? आकाशातून आहे. प्रभूच्या मुखातून तो आला ही सुवार्ता. दुसरी गोष्ट काय म्हणत आहे? द डिव्हाइन पॉवर ऑफ द गॉस्पल. सुवार्तेचं दैवी सामर्थ्य. मी सगळं काही सहन करण्यास शक्तिमान आहे. मी सर्वांपेक्षा अधिक असा आहे. आज आमची परिस्थिती अशी आहे का? आम्ही असं बोलू शकतो का? तिसरी गोष्ट काय म्हणत आहे? मला का महत्व आहे म्हणतो संत पाऊल? सुवार्तेद्वारे दैवी नवी सृष्टी आहे. मी कोणा जन्म देऊ शकत नाही, परंतु सुवार्तेच्या द्वारे, सुवार्तेच्या योगाने अनेकांचा नवीन जन्म झाला. द डिव्हाइन न्यू क्रिएशन थ्रू द गॉस्पल. चौथी गोष्ट, सुवार्तेमध्ये दैवी रहस्य आहे. द डिव्हाइन मिस्ट्री ऑफ द गॉस्पल. काय आहे रहस्य? त्या वचनाचे आम्ही वाटेकरी आहेत. त्या इस्रायलाबरोबरचे वचनबंधू आहे. एक शरीर प्रभूने आम्हाला केलेलं आहे. आणि 5वी आणि शेवटची गोष्ट, द डिव्हाइन एव्हिडन्स ऑफ द गॉस्पल. त्या सुवार्तेमध्ये दैवी पुरावा आहे. या ठिकाणी हा मुद्दा आपला संपतो. पहिला मुद्दा आपण पाहिला होता, द कॉन्टेक्स्ट. त्याचा या वचनाचा आशय काय आहे? शिष्यत्वाचा आशय. दुसरी गोष्ट आपण पाहिली, द कॉन्टेक्स्ट. या गोष्टीचा संदर्भ काय आहे? या गोष्टीचा संदर्भ सुवार्ता आहे. आणि हा संदर्भ उत्तम शिक्षकासाठी अतिशय महत्वाचा आहे. पुढच्या वेळेस जर प्रभूची इच्छा असेल, द कमिटमेंट, वचनबद्धता, या विषयावर आपण काही गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रभूने पुरवलेल्या या विचारांबद्दल आणि या महत्वाच्या या गंभीर विषयाबद्दल आणि या शब्दांबद्दल मी प्रभूचे मनापासून आभार मानतो. धन्य येशू नाम.